संपूर्ण ग्रामीण जनतेचा हद्दवाढीला विरोध आहे. मुळात कोल्हापूर शहरातच रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा व्यवस्थित मिळत नसल्यानं स्थानिक जनता नाराज आहे. त्यामुळे अगोदर शहराचा विकास करा आणि मग हद्दवाढीची मागणी करा. हद्दवाढीपेक्षा 42 गावांचं प्राधिकरण सक्षम करा. यासाठी आपण वेळोवेळी लोकप्रतिनिधी आणि शासन दरबारी पाठपुरावा केलाय. याची दखल घेऊन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी तशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत. असं असताना काही लोक हद्दवाढीची मागणी करताना संयम सोडून बोलतायत. आता हद्दवाढ कृती समितीकडून पालकमंत्र्यांना घेराव घालून दबावाचं राजकारण केलं जाते. मात्र आपण ते कदापि सहन करणार नाही, असा इशारा हद्दवाढ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत दिलाय. 42 गावामधल्या सर्वच ग्रामीण जनतेचा एक असं आमचं ठरलं आहे की आजपर्यंत सगळ्यांना निवेदन दिले, गावं बंद केले, धरणे आंदोलनं केले, तरीसुद्धा आमचं एकच मत आहे की जे काय 42 गावचं प्राधिकरण केलेलं आहे ते 42 गावचं प्राधिकरण तुम्ही मजबूत करा. आता त्या ठिकाणी एक मेन अधिकारी आणि 2 क्लार्क आहेत. तर परवाच आता ज्यांची नावं घेतली, पालकमंत्री साहेब, या दक्षिणचे आणि कळवेचे आमदार साहेब, शिहो, कलेक्टर साहेब, प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या समवेत बैठक झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी 16 अधिकारी लागतात, क्लार्क वगैरे लागतात, एक मेन अधिकारी असतात आणि 42 गावचा सर्वे करायला त्यांनी आदेश दिलेले आहेत पालकमंत्री साहेबांनी. म्हणजे जेणेकरून त्या गावामध्ये रस्ते असतील, देऊळ असतील, तलाव असतील किंवा ज्या ज्या गावामध्ये जे जे काय अपुरं आहे त्याचा सर्वे करून एकत्रीकरण करण्यासाठी 2-3 महिन्याची त्या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार आता त्यांचं काम चालू आहे. पण कोल्हापूरमधली कृती समिती जी आहे की वेळोवेळेला 8 दिवस गेले, 4 दिवस गेले, 2 दिवस गेले की प्रत्येकाला निवेदन द्यायचं आणि वेगवेगळ्या पद्धतीचं आजपर्यंत त्यांनी जे काही बोलत आलेत, आमच्या ग्रामीण भागाच्या ग्रामस्थांचा संयम सुटू नये हे आम्ही पहिल्यांदा पाळलंय. पण त्यांच्या तोंडून अशी वेगवेगळे आता त्यांचा तोल सुटायला आला आहे की काल तरी वाचलं की कोल्हापूर शहराच्या हद्दीत येताना त्यांना कर लावा, KMT बंद करा, त्यांचं पाणी बंद करा वगैरे असं व्हायलंय. आज तरी त्याने हद्दच केली. पालकमंत्री साहेबांना आम्ही घेरावा घालतो असं जे काय आज आलंय त्याच्यासाठी ही तातडीची आमची बैठक आहे. पालकमंत्री साहेबांना घेरावा घालण्याच्या अगोदर 20 गावातले सर्वच पदाधिकाऱ्यांनी, जनता ही पालकमंत्र्यांच्या समोर असणार आहे आणि त्यांना तोंड देऊनच तुम्हाला तिथं घेरावा घालायला लागेल. समन्वयक सचिन चौगले यांनी काही मुठभर लोक हद्दवाढ मागतायत. हद्दवाढ करून केवळ बिल्डरांचा फायदा होणार आहे, त्यामुळं आपला हद्दवाढीला ठाम विरोध राहणार आहे, असा इशारा वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगले यांनी दिलाय. शहरामध्ये विकासाची जागा संपल्यामुळे काही मुठभर लोकांच्या हितासाठी ही मुठभर लोक सातत्याने आंदोलन करत आहेत. ती मुठभर लोक म्हणजे बिल्डर लॉबी. अगदी स्पष्ट मला सांगायचं आहे. आणि आमची शेती गुळंकृत करून त्यांना कॉन्क्रीटचं जंगल उभा करायचं आहे. त्यासाठी आमचा ह्या हद्दवाढीला तीव्र विरोध आहे. या पत्रकार बैठकीला उत्तम आंबवडेकर, शशिकांत खवरे, सुमन गुरव, अजय भवड, किरण अडसूळ, चंद्रकांत डावरे, संग्राम पाटील, अरुण शिरगावे, विश्वास गुरव, वसंत पाटील, प्रकाश खोत यांच्यासह विविध गावचे सरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते.